Good afternoon, everybody. Welcome to all participants. Those are attend my lecture. Today's lecture. Today we are going to learn here activity number 4.3, subject English, standard 6, and the activity name is there is a hole in the bucket. In that poem, it is one type of a song. Two characters are participate. One is Henry and another character is Lisa. They are singing a song, and the name of the song is There is a Hole in the Bucket. In Marathi, बकेटला छिद्र आहे असं एक सॉन्ग आहे आणि ते सॉन्ग या दोघांमध्ये त्यांनी ते सिंग केलेलं आहे. नाउ फर्स्ट लाइन इज हियर, देयर इज अ होल इन द बकेट, डियर लीसा, डियर लीसा. देयर इज अ होल इन द बकेट, डियर लीसा, देयर इज अ होल. तर ती जे बकेट आहे त्या बकेटमध्ये हेनरी सेज टू लिझा, देयर इज होल इन माय बकेट. हेनरी सांगतोय की माझ्या बकेटमध्ये छिद्र आहे. देन लिझा सेज डिअर हेनरी, देन फिक्स इट द होल इन द बकेट. तर त्या बकेटला जे छिद्र आहे ते छिद्र काय करायला हवं आहे, बंद करायला हवं. देन फिक्स इट, that is action word, to fix. Some actions are here. To fix म्हणजे घट्ट करणे. To fix it, dear Henry, dear Henry, fix it. त्यावेळेला लिझा सांगते का ते फिक्स करायला हवं आहे. व्हॉट विच शूड आय फिक्स इट, डिअर लिझा, डिअर लिझा. तर मग हेनी सांगतोय कशाच्या साह्यानं ते फिक्स करायला हवं. विथ व्हॉट शूड आय फिक्स इट, डिअर लिझा, विथ व्हॉट. दॅट टाइम लिझा सेड टू हेनरी, विथ अ स्ट्रॉ. डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. तर स्ट्रॉ जे आहे त्या स्ट्रॉच्या साह्यानं त्या बकेटमधलं छिद्र बंद करता येईल विथ अ स्ट्रॉ. बट द स्ट्रॉ इज टू लॉंग, डिअर लिझा, डिअर लिझा. परंतु ती जी स्ट्रॉ आहे ती काय आहे, लॉंग आहे. आणि मग लॉंग असल्यामुळं त्या ठिकाणी ती फिक्स करता येत नाही. द स्ट्रॉ इज टू लॉंग, डिअर लिझा, टू लॉंग. मग हेनरी सांगतोय की हे जे आहे स्ट्रॉ ती खूप लांब आहे त्याच्यामुळे ती फिक्स करता येत नाही. देन कट इट, डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. लिझा सेज टू हेनरी, देन यू कट इट. तू तर काय करायला हवा, ती जी स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉला कट करायला हवं. देन कट इट, डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. विथ व्हॉट शाल आय कट इट, डिअर लिझा, डिअर लिझा. तर लिझा हे कशा साह्याने मी कट करू शकतो, कशाचा वापर करून हे कट करू शकतो. तर त्यावेळेला लिझा सांगते, विथ व्हॉट शाल आय कट इट, डिअर लिझा, विथ व्हॉट. म्हणजे मी कशाचा वापर करून ते स्ट्रॉ ती कट करू शकतो. विथ अन ॲक्स, डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन लिझा सेज टू हेनरी, यू यूज ॲक्स. ॲक्स मीन्स कुऱ्हाड. ॲक्स. फर्स्ट यू स्ट्रॉ. Closing the hole. First, Lisa says to Henry, you use straw for closing the
hole to the bucket, and then in the bucket, and then Henry says this straw is very long. That time Lisa says you cut it, but Henry says how I use for cut it. That time Lisa says you use axe. Axe means kurad. With an axe, dear Henry, an axe. तर या ठिकाणी an axe. and हे उपपद आलेले आहे आर्टिकल्स. तर विद्यार्थी मित्र हो, आर्टिकल्स ए अँड द त्यापैकी अँड आर्टिकल आहे. तर ते कधी वापरावं, तर ज्या शब्दांच्या अगोदर जे ए ई आय ओ यू हे ओवेल्स असतात, स्वर असतात, आणि त्याच्या अगोदर अँड हे काय वापरायला हवं, आर्टिकल्स. तर या ठिकाणी कवितेमध्ये आलेले आहे अँड एग्स. The eggs is too dull, dear Lisa, too dull. आणि मग हेनरी काय सांगतोय, एग्सचा वापर मी करतो, परंतु ते एग्स कसं आहे, तर ते खूप डल आहे, धारदार नाही आहे. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. हिअर इज ऑल्सो अनदर ॲक्शन वर्ड इज कमिंग, शार्पन. With what should I sharpen it, dear Lisa, dear Lisa? मग हिंदी विचारतोय लिझाला काही कशाच्या साह्याने मी शार्पन करू शकतो. With what should I sharpen, dear Lisa? With what? तू सांगितलं एक्स म्हणजे कुऱ्हाडीच्या साह्यानं ते कट करू शकतो, आणि मग कुऱ्हाड तर ही डल आहे, पण मी कशाच्या साह्याने ते करू शकतो. विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. स्टोन मग आता दगड आहे, त्या दगडाच्या साह्यानं ते त्याला टोकदार बनवू शकतो. पूर्वीच्या काळी पहा, जर धार लावायचे असेल तर असे दगड आहे, त्या दगडावरती धारदार पातं ते असं घासलं जायचं, आणि त्या प्रमाणाच्या जे धातुरूप वस्तू आहे, कुऱ्हाड असेल तर त्याला धार प्राप्त व्हायची. विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ अ स्टोन, मग स्टोन म्हणजे दगडाचा वापर करून त्याला चांगल्या प्रकारे धार प्राप्त होईल. विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, अ स्टोन. बट द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिसा, डिअर लिसा. मग दगड आहे तो कोरडा आहे, तर बट द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिसा, डिअर लिसा. द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिसा, टू ड्राय. तर दगड हा अतिशय काय म्हणतायत, त्या दगडाच्या साह्यानं प्रयत्न केला जातो आहे, परंतु तो दगड पूर्णपणे काय आहे, अतिशय ड्राय आहे. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. आणि मग लिझा प्रत्येक वेळेला हेनरीला गाईडलाईन करते की मग तू त्याला वेट कर. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट. विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिसा, डिअर लिसा. मी कशा साह्याने वेट करू. विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिसा. विथ व्हॉट कशाच्या साह्याने मी ते वेट करू शकतो. तर त्यावेळेला पुन्हा लिझा हेनरीला सांगते विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. तर त्याला वेट करण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागेल. विथ वॉटर पाण्याच्या साह्यानं तू त्याला वेट करू शकते. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ वॉटर पाण्याच्या साह्यानं तू त्याला वेट करू शकते. बट हाऊ शाल आय गेट इट डिअर लिसा, डिअर लिसा. आता पाणी, तर पाणी हवे, तर पाणी मी कसं प्राप्त करू शकतो. पाणी गेट हा देखील एक ॲक्शन वर्ड आहे. GAT गेट. देर इज वन अनदर ॲक्शन वर्ड इज कमिंग इन द पोयम. बट हाऊ शाल आय गेट इट.
dear Lisa, but how? In the bucket, dear Henry, dear Henry. तर तू आता पाणी त्या बकेटमध्ये तुला आणता येईल. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी. तर बकेटमध्ये तू ते पाणी आणू शकतो. बट देअर इज अ होल इन द बकेट, परंतु त्या बकेटला छिद्र आहे. डिअर लिझा, डिअर लिझा, देअर इज अ होल इन द बकेट. डिअर लिझा, देअर इज होल. तर पाणी आणण्यासाठी त्या बकेटमध्ये काय आहे, होल आहे, त्याच्यामुळे त्या बकेटमध्ये पाणी देखील आणता येणार नाही. अशी समस्या हेनरीनं लिझाला या गाण्याच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ही कविता याच्यामध्ये प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम. तर ही कविता जी आहे, तर हेनरीच्या काही लाईन असतील त्या हेनरीचा रोल करणाऱ्या कॅरेक्टरनी बोलायच्यात आणि लिझाचा रोल आहे तो एका मुलीनं तर तिचा रोल करायचा आहे. अशा पद्धतीनं लिझा व हेनरीचं गाणं तुम्ही प्रेझेंट करायचं आहे. त्यासाठी ते तुम्हाला पाठ करावं लागेल. नाव सेकंड वन इज हिअर. लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ॲक्शन्स मेन्शन इन द पोएम. सम ॲक्शन्स अँड ऑब्जेक्ट्स आर कमिंग इन द पोएम. सच टाइप्स ऑफ ॲक्शन्स हिअर: टू फिक्स, sharpen, get, then wait, then cut it. Such types of actions are coming in the song. And another thing is here, some objects are here. Which are some objects? A bucket, a straw, an axe, a stone, a water. These types of objects are also coming in the poem. Now third question is here. Rewrite the song in the form of simple dialogue between Henry and Lisa. तर हे गाणं जे आहे तर डायलॉग इन बिटवीन हेनरी अँड लिसा, तर या पद्धतीनं हे पूर्ण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, Henry says to Lisa, "Hello Lisa, there is hole in my bucket." That time Lisa says to Henry, "Dear Henry, then you fix the hole in the bucket." तू काय कर, त्या बकेटमधला होल बंद कर. Henry says, "With what should I fix it?" मी कशा साहाय्याने बंद करू शकतो? Lisa says, "But fix it with a straw." Such types of dialogue you have to write in your notebook in between Henry and Lisa. By using, you refer this song and you have to complete this dialogue in between Henry and Lisa in dialogue way. म्हणजे हे गाणं जे आहे तर डायलॉगच्या साह्यानं संवादाच्या रूपानं हेनरी आणि लिझामध्ये हे पूर्ण करायचं आहे. Now you have to all participants, those are attend my lecture, today's lecture, you have to first sing a song, and then you have to present this song Lisa as well as Henry in the in your house, then in the classroom. After that, when your school is start, that time you have to present in the classroom. And you have to also write one question. These songs you have to write in the form of simple dialogue between Henry and Lisa. Thanks.